महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात अनियंत्रित मालवाहक ट्रकने 3 ते 4 मोटरसायकल 3 4 व्हीलर वाहनाला उडवले। सुदैवाने जीवितहानी नाही। मंगळवार दिनांक 26 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास अकोला शहरातील खेतान नगर कौलखेड येथे भीषण अपघात झाला असून एका अनियंत्रित भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या 2 3 ते 4 कार व 3 ते 4 दुचाकीला जोरदार धडक दिली। यामुळे रस्त्यावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली। लोक आपला जीव वाचवण्यासाठी 2 व्हीलर तसेच 4 व्हीलरमधून पळ काढला। त्यात दुचाकीस्वारास गंभीर दुखापत झाली। सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पंकज गावंडे व त्याचा मित्रपरिवार लगेच घटनास्थळी पोहोचून जखमींना दवाखान्यात पाठवण्यात आले व रहदारी सुरळीत करण्यात आली। विशेष म्हणजे ट्रक वाहन चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होता। तसेच वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली। पुढील कारवाई खदान पोलीस करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत सागर दनोरीकर, अकोला। हा न्यू खेतान नगर कौलखेड चौकाचा भाग आहे। इथं 8:30 वाजता मद्यधुंद व्यवस्थेत ट्रक चालक हा एवढ्या जोरात गाडी घेऊन आला। त्यांनी 3-4 2 व्हीलर आणि 3 4 व्हीलर गाडी चढवली। विशेष म्हणजे तो फुल दारू पिलेला होता आणि आपला कसा तरी जीव वाचून कोणी गाडीतून उडी मारून कोणी 2 व्हीलर बाजूने फेकून उड्या मारल्या। सदैवाने ते म्हणजे जीवितहानी झाली नाही, पण कोणाचा हात कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला। तिथं तत्काळ आमचं कौलखेड मित्र परिवार पोहोचला। पोलीस प्रशासनाची लवकर आम्हाला मदत मिळाली आणि आमची प्रशासनाला विनंती आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी 161A ला अनेक वर्षापासून आम्ही याचा कौलखेडवासी फॉलोअप घेत आहे। आपले जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी याचा फॉलोअप घेत आहे। याच्यात ज्या अडचणी आहेत, या कामाचं टेंडर निघालेलं आहे, लवकरात लवकर त्या अधिकाऱ्यांनी पुढे येऊन याच्यात तत्काळ ते कामाला सुरुवात करावी। 2-3 महिन्याला लागतं, फक्त या 15 दिवसात कामाला सुरुवात झाली पाहिजे अशी आमची शासनाला प्रशासनाला विनंती आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।